Okay. Now we'll see setting of goals and objectives of project. Okay. Now before anyone attempts to implement a project, the team has to set a goals and objectives for a project. Okay. Before starting project, the project team has to set an objective for your project, then goal for your set a goal for your project. What is the goal and what is the objective? A goal defines broadly what is expected out of the project. Goal means what? What is expected you from your project. That is your goal. It emerges from the problem that needs to be addressed and signals at the final destination of a project. Objectives are finite, that is limited, subset of goals and should be specified in order to achievable. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तुमचे प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह दे आर फायनाईट म्हणजे लिमिटेड असतात. ऑब्जेक्टिव्ह आर लिमिटेड अँड सबसेट्स ऑफ गोल म्हणजे काय ते गोलचे काय आहेत सबसेट्स आहेत. तुम्हाला जे काय गोल अचीव्ह करायचे त्याचे छोटे छोटे सेट म्हणजे काय तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. वेन यू अचीव्ह युअर ऑल ऑब्जेक्टिव्ह देन यू विल अचीव्ह युअर गोल. छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह जेव्हा तुम्ही अचीव्ह कराल प्रोजेक्टचे देन अँड देन ओनली यू विल अचीव्ह युअर गोल ऑफ युअर प्रोजेक्ट. ओके. So that is nothing but your objective and goal. Now goal should be smart. Goal कसा असला पाहिजे? स्मार्ट असला पाहिजे. Now what is smart stands for? Capital SMART. Smart stands for, S stands for specific. Goal should be specific. Goal कसा असला पाहिजे तुमचा? Specific असला पाहिजे. Clear about what, where, when and how the situation will be changed. तुम्हाला माहिती असलं पाहिजे. We will be clear about what, काय करायचं आहे नक्की, वेअर कुठे करायचं आहे, वेन केव्हा करायचं आहे तुम्हाला, देन हाऊ दी सिच्युएशन विल बी चेंज. ही सिच्युएशन कशी चेंज होणार आहे हे याचा सगळा तुम्हाला स्टडी असला पाहिजे. ओके. सो दॅट इज गोल शुड बी स्पेसिफिक. तुम्हाला स्पेसिफिक माहिती असलं पाहिजे त्या गोल संदर्भात. नेक्स्ट, गोल शुड बी मेजरेबल. मीन्स ते तुम्हाला मेजर करता आलं पाहिजे. म्हणजे हाऊ मच गोल यू हॅव अचीव्ड हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. सो दॅट इज मेजरेबल. एबल टू क्वांटिफाय द टार्गेट्स अँड बेनिफिट्स. हाऊ मच टार्गेट यू हॅव अचीव्ड. ओके. सो दॅट इज मेजरेबल. नेक्स्ट, अचिवेबल. एबल टू अटेन दी ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, गोल तुमचा अचिवेबल असला पाहिजे, अचीव्ह करण्यासारखा असला पाहिजे. उगाच तुम्ही काहीतरी गोल सेट केलेला आहे जो कधी अचीव्ह होणार नाही. बरोबर. असे जर गोल सेट करत असाल तर ते दॅट इज नॉट अचिवेबल. ओके. तर गोल तुमचे अचिवेबल असले पाहिजेत आणि गोल अचिवेबल असेल देन अँड देन ओनली यू विल अटेन दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर गोल. बरोबर. जे तुमचे ते ऑब्जेक्टिव्ह पण सॅटिस्फाय होतील आणि गोल पण तुमचा कम्प्लीट होईल. राईट. नेक्स्ट, इट इज रिअलिस्टिक. एबल टू ऑब्टेन दी लेवल ऑफ चेंज रिफ्लेक्टेड इन ऑब्जेक्टिव्ह. रिअलिस्टिक म्हणजे काय, तुमचा गोल रिअलिस्टिक असला पाहिजे. इमॅजिनरी काहीतरी केलंय तुम्ही त्याला काय अर्थ नाही. बरोबर. तर तो हॅपन होणारा पाहिजे म्हणजे तो घडणारा असला पाहिजे गोल तुमचा. सो दॅट इज रिअलिस्टिक. मीन्स एबल टू ऑब्टेन, तो झाला पाहिजे गोल. बरोबर. नेक्स्ट, टाइम बाउंड. आता रिअलिस्टिक म्हणजे काय तुम्हाला सांग. तुम्ही जर असं म्हटलं मी हवेत बिल्डिंग बांधेल तर ते आहे का, पॉसिबल आहे का, अचिवेबल आहे का, रिअलिस्टिक आहे का? ते त्याला काहीतरी बेस पाहिजे ना, कुठेतरी फाउंडेशन पाहिजे त्याला, तरच ती तुमची बिल्डिंग सस्टेन होईल. बरोबर. सो गोल शुड बी अचिवेबल अँड इट शुड बी रिअलिस्टिक. बरोबर. काही पण तुम्ही गोल असा डोक्यात ठेवला तर ते होईल का, शक्य नाही. नेक्स्ट, टाइम बाउंड. स्टेटिंग द टाइम पिरियड इन विच each of the targets needs to be accomplished. म्हणजे तुमचा प्रोजेक्टला टाइम बाउंड असला पाहिजे. तो स्टार्ट कधी होणार आणि एंड कधी होणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुमची विदिन टाइम तुमची कंप्लीट झाली पाहिजे. बरोबर. जर प्रोजेक्ट तुम्ही गोल सेट केलेला आहे पण दॅट इज नॉट टाइम बाउंड, तुम्हाला तो कधी कंप्लीट होईल तेच माहित नाही. बरोबर. असा प्रोजेक्ट असता कामा नये. नेक्स्ट, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह provides basis for a monitoring and evaluating the project performance. Goal and objective provides basis for monitoring. Project monitor करण्यासाठी goals and objectives चा यूज होतो तुमचा. and evaluation of project performance. Project तुमचा प्रोजेक्टचं जेव्हा इव्हॅल्युएशन कराल तुम्ही परफॉर्मन्सचा, how your project is performing,
at that time you will stick to the goal and objective. It acts as a yardstick upon which the project success or failure are measured. त्याच्यावरच तुमचा प्रोजेक्ट सक्सेस झाला का फेल्युअर झाला हे डिपेंड आहे ऑन दी गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर प्रोजेक्ट. कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेस वे जॉईनिंग टू मेगा सिटीज. एक्झाम्पल बघा काय दिलेलं तिने. एक्सप्रेस वे म्हणजे तुमचा हायवे झाला बरोबर. एक्सप्रेस वे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे. हा नॅशनल हायवे तुमचा पुणे बेंगलोर जो दिसतो तुम्हाला हा नॅशनल हायवे. आणि एक्सप्रेस वे कुठे आहे पुणे मुंबईला जो कनेक्ट करतो सो दॅट इज एक्सप्रेस वे. होतं का लक्षात. एक्सप्रेस वे आणि नॅशनल हायवे मध्ये फरक आहे. एक्सप्रेस वे मध्ये तुम्हाला स्पीड लिमिट पण असतं. ह्या पट्ट्यामधून जाणारी गाडी किती स्पीडने जाणार, नेक्स्ट लेन मधून जाणारी गाडी किती स्पीडने जाणार बरोबर. तर तो झाला एक्सप्रेस वे. कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेस वे जॉईनिंग टू मेगा सिटीज. इट्स ए पब्लिक प्रोजेक्ट अंडरटेकन बाय गव्हर्नमेंट अंडर दी पीडब्ल्यूडी. हा प्रोजेक्ट काय पीडब्ल्यूडीच्या अंडर आहे असं समजलं आपण, पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या अंडर. ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स ऑफ द प्रोजेक्ट कॅन बी. त्या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह कसे असणार आणि गोल्स कसे असणार दॅट विल सी. फर्स्ट, टू कनेक्ट द टू सिटीज बाय रोड पॉसिबली with minimum length considering growth in the traffic for a next 25 years. पहिला त्याचा काय आहे बघा ऑब्जेक्टिव्ह गोल काय बघा. पहिला टू कनेक्ट दी टू सिटीज बाय रोड. एक्सप्रेसवे करायचं म्हणल्यावर त्या दोन्ही सिटी कनेक्ट झाल्या पाहिजे एकमेकाला. ओके सो कनेक्शन ऑफ सिटी दॅट इज युअर वन ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, पॉसिबली विथ मिनिमम लेंथ. तर आता तुम्हाला जर कनेक्ट करायचं आहे तर तो मिनिमम लेंथ मध्ये किती कनेक्ट करता येईल ते तुम्हाला पॉसिबल आहे. उगाच फिरवून रोड लिहिला तुम्ही बरोबर. त्याला काय अर्थ आहे का म्हणजे जिथं आपल्याला 2 तास लागणार तिथं तुम्ही 6 तास लावता सिटीला जायला. तर त्या सिटी 2 कनेक्ट करण्याचा अर्थ काय आहे तर तो मिनिमम टाइम तुम्हाला लागला पाहिजे ट्रॅव्हल करण्यासाठी बरोबर. सो मिनिमम लेंथ कन्सिडरिंग दी ग्रोथ इन दी ट्रॅफिक फॉर नेक्स्ट 25 इयर्स. म्हणजे एकदा जर तो एक्सप्रेस वे केला तर जे काय तुमचं ट्रॅफिक वाढणार आहे नेक्स्ट 25 इयर्स मध्ये ते ट्रॅफिक तो काय केला पाहिजे त्या रोडने. त्या रोडमध्ये ते ट्रॅफिक तुमचं युटिलाइज झालं पाहिजे तेवढं ट्रॅफिक बरोबर. तर हा फ्युचर तुम्ही काय केलेला आहे विचार करून काय करताय तुम्ही हा ऑब्जेक्टिव्ह सेट करताय. नेक्स्ट, आता हा पॉसिबल आहे का ऑब्जेक्टिव्ह, स्पेसिफिक आहे का, मेजरेबल आहे का, रिअलिस्टिक आहे का, टाइम बाउंड आहे का सांगा मला. हा ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफिक आहे राईट, मेजरेबल पण आहे बरोबर, देन अचिव्हेबल पण आहे, होऊ शकतो ही गोष्ट. त्यानंतर रिअलिस्टिक आहे, घडण्यासारखी आहे ही गोष्ट. त्यानंतर टाइम बाउंड, टाइम विदिन टाइम तुम्ही कम्प्लीट करू शकता राईट. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. टू फॅसिलिटेट द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स अँड पीपल्स बिटवीन टू सिटी. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे हा रोड करण्यामागचं. टू फॅसिलिटेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बरोबर. जे काय तुमचं गुड्स आहे ते तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं आहे इकडून तिकडे बरोबर. त्यासाठी तुम्हाला हा एक्सप्रेसवे करायचा आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तुमचं कसं होणार आहे क्विक होणार आहे 2 सिटी मेजर केल्यामुळे. बिटवीन अँड पीपल बिटवीन टू सिटीज. पीपल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय जे आपण ट्रॅव्हल करतो ते बरोबर 2 सिटीमध्ये आहे. स्पेसिफिक आहे, अचिव्हेबल आहे, मेजरेबल आहे, रिअलिस्टिक आहे बरोबर. नेक्स्ट काय दिलं आहे. टू मिनिमाइज द डिस्टन्स ऑफ ट्रॅव्हल अँड हेल्थ टाइम बरोबर. हे सुद्धा आहे, अचीव्ह होतं ना हे ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, टू कम्प्लीट दी प्रोजेक्ट इन से 3 इयर्स पिरियड. म्हणजे काय टाइम बाउंड, 3 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा, टाइम बाउंड आहे. ओके. नेक्स्ट, टू कम्प्लीट दी प्रोजेक्ट से इन 210 crore कॉस्ट. 210 crore कॉस्ट मध्ये हा तुम्हाला प्रोजेक्ट करायचा बरोबर. नेक्स्ट, टू प्रोव्हाइड बेटर सर्व्हिस, सेफर ट्रान्सपोर्ट सो दॅट द युजर कॅन एन्जॉय द जर्नी राईट. हे सुद्धा तुमचं अचिव्हेबल आहे. नेक्स्ट, टू गो फॉर ए सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन विथ मिनिमम डिस्ट्रक्शन टू मदर अर्थ. अर्थचं मिनिमम डिस्ट्रक्शन करता तुम्हाला काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं बरोबर. सो आहे इकॉलॉजिकल आहे ना. मिनिमम डिस्ट्रक्शन म्हणजे काय तुम्हाला अर्थचं तुम्हाला जास्त नुकसान काय करायचं आहे का नाही, कमीत कमी नुकसानामध्ये तुम्हाला तो रोड कम्प्लीट करायचा आहे. ओके.
नेक्स्ट, टू मेंटेन दी हाय क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, बरोबर, क्वालिटी तुम्ही मेंटेन करू शकता. सो दॅट इज ऑल्सो युअर ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, टू अटेन हाय सेफ्टी स्टँडर्ड्स, नॉट टू हॅपन इन अ सिंगल ऍक्सिडेंट. बरोबर, रोड करताना तुम्हाला हाय सेफ्टी स्टँडर्ड्स यूज करायचे, म्हणजे तिथे कोणताही कन्स्ट्रक्शनच्या वेळी ऍक्सिडेंट होता कामा नये. दॅट इज ऑल्सो यू कॅन कीप युअर वन ऑब्जेक्टिव्ह. ओके. नेक्स्ट, टू मेंटेन दी प्रॉपर्टी that is road for at least 10 years without any major repairs. at least 10 वर्ष त्याच्यामध्ये कोणतेही रिपेअरिंग नसणार आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला त्या क्वालिटीचं तुम्हाला वर्क करायचं आहे. नेक्स्ट, टू कॉम्पेन्सेट दी लँड ओनर्स विदाउट देअर डिसअपॉइंटमेंट. जी कोण लँड ओनर असेल त्यांना तुम्ही विदाउट डिसअपॉइंटमेंट काय करायचं, कॉम्पेन्सेट द्यायचं आहे. बरोबर, म्हणजे लँड ऍक्विजिशन येणार आहे ते. आता हायवे करायचा आहे, हायवेच्या साईडला जे काय तुमची शेती असेल, जागा असेल, बरोबर, जर ती तुमची स्वतःची असेल तर ती कशामध्ये जाणार आहे, हायवेमध्ये जाणार आहे. तर त्याला तुम्हाला लँड ऍक्विजिशन करणार, म्हणजे ते काय करणार, तुमची जागा बळकट होणार. बरोबर, जर लँड ऍक्विजिशन केल्यानंतर ते तुम्हाला काय करतात, कॉम्पेन्सेट पण देतात तुमची जागा घेतल्याबद्दल गव्हर्नमेंट. बरोबर, तर ते सफिशियंट कॉम्पेन्सेट सुद्धा तुम्हाला ओनरला देता आलं पाहिजे, त्याला डिसअपॉइंट करायचं नाही. तुम्ही त्याची 2 एकर जागा घेतली आणि त्याला तुम्ही 10,000 रुपये दिले तर तो होईल का सॅटिस्फाय, सांगा, होईल का? ऍटलिस्ट त्या जागेची जी काय किंमत आहे तेवढी तर त्याला भेटली पाहिजे. सो ही कॅन इन्व्हेस्ट समवेअर, दुसरीकडे तो इन्व्हेस्टमेंट करेल त्याची. येते का लक्षात? तर ते सुद्धा तुम्हाला काय, आता हे सगळे ऑब्जेक्टिव्ह जेव्हा तुमचे अचीव्ह होतील तेव्हा काय झाला, तुमचा प्रोजेक्टचा गोल सॅटिस्फाय झाला असं होईल. म्हणजे काय, हे सगळे तुमचे पॉईंट सॅटिस्फाय झाले, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम. बरोबर, म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह सगळे जेव्हा सॅटिस्फाय होतील तेव्हा तुमचा गोल सॅटिस्फाय होणार. आलं लक्षात? सो हाऊ शुड बी दी गोल अँड युअर ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट इज युअर प्रोजेक्ट लाईफ सायकल. ओके. Now each project has predetermined duration with a definite beginning and the identifiable end. I have told you many times this. Okay, each project has predetermined duration. प्रत्येक प्रोजेक्टला ड्युरेशन आपण काय केलेले असतात, डिटरमाइन केलेले असतात. तो कधी स्टार्ट होणार आहे आणि कधी एंड होणार आहे. मीन्स व्हॉट, डेफिनेट बिगिनिंग, यू विल फिक्स युअर स्टार्ट डेट. सगळं झालेलं तुमचं कॅल्क्युलेशन करून प्रोजेक्ट कधी होणार आहे, काय होणार आहे, किती ड्युरेशन लागणार. देन यू कॅन फिक्स युअर स्टार्ट डेट. तुम्ही कधी चालू करायचं तुम्ही फिक्स करू शकता प्रोजेक्ट. सो दॅट इज द डेफिनेट बिगिनिंग अँड अन आयडेंटिफायबल एंड. ओके, I will not say definite end, I will say identifiable end. आता तुम्ही जर 1 वर्ष लागणार आहे असं कन्सिडर केलं प्रोजेक्टला, बरोबर, आणि आज जर तुमचा प्रोजेक्ट चालू झाला 31 मार्चला, तर तो कधी कंप्लीट होणार आहे तुमचा, 31 मार्च 2021 ला चालू झाला तर तो 31 मार्च 2022 ला कंप्लीट होणार आहे. बरोबर, 31 मार्च 2021 इज डेफिनेट स्टार्ट. हा तुमचा डेफिनेट स्टार्ट पॉइंट आहे, म्हणजे आज चालूच करायचा आहे. But you cannot say your project will complete exactly on 31st of 22. बरोबर, 2022 मध्ये 31 मार्चलाच तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. सो आय विल से हियर आयडेंटिफायबल एंड, म्हणजे एंड आहे त्याला पण कुठेतरी आहे. ओके, दॅट मे बी युअर प्रोजेक्ट विल कम्प्लीट इन मंथ ऑफ जानेवारी ऑल्सो और इन कम्प्लीट इन मंथ ऑफ मे ऑल्सो. बरोबर, बट दॅट विल डेफिनेटली एंड. तो प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आहे फिक्स आहे. बरोबर, but will not say definitely at 31st of March 2022. ओके, आलं लक्षात? सो डेफिनेटली स्टार्ट आहे पण एंड कसा असणार आहे, आयडेंटिफायबल असणार आहे, कुठेतरी त्याचा एंड आहे. ओके. नेक्स्ट, इट्स स्टार्टिंग पॉइंट. आता आपण आयडेंटिफायबल एंड का म्हणतो सांगा, कारण ड्युरिंग प्रोजेक्ट एक्झिक्युशन व्हॉट चॅलेंजेस विल फेसिंग दॅट विल नो, वी डोंट नो, राईट. सपोज हेवी रेनफॉल चालू झाला तुमचा, बरोबर, हेवी रेनफॉल असू शकतो, नॅचरल काही क्लायमॅटिक चेंजेस येऊ शकतात तुमचे, भूकंप झाला, अर्थक्वेक झाला, राईट, क्लायमॅटिक झाल्या, काहीतरी नॅचरल क्लायमॅटिक झाल्या. आता कोविड सारखी जर पॅन्डेमिक सिच्युएशन आली, बरोबर, त्यामुळे तुमचा प्रोजेक्ट थांबू शकता ना, अशा गोष्टी होऊ शकतात. सो आयडेंटिफायबल एंड असतो त्याला, पण डेफिनेटली एंड असतो का प्रोजेक्टला, नाही. बरोबर, फंड्स प्रॉब्लेम आला, प्रोजेक्ट स्टॉप झाला, बरोबर, होऊ शकतात ना अशा गोष्टी. सो इच प्रोजेक्ट हॅव डेफिनेटली स्टार्ट
start point, but it has identifiable end. Its starting point is this time when the idea is conceived by the client. आपण स्टार्ट पॉइंट कधी म्हणणार आहे प्रोजेक्टचा? जेव्हा त्या प्रोजेक्टची आयडिया त्या क्लायंटच्या डोक्यामध्ये कन्सीव्ह होईल, त्याला सुचेल, त्यावेळी तुमचा तो प्रोजेक्ट स्टार्ट झाला असं आपण म्हणणार. आलं लक्षात? आयडिया त्याच्या माइंडमध्ये स्ट्रक झाली तर तो प्रोजेक्ट स्टार्ट झाला. आता कधी कधी काय होतं, एखाद्याच्या डोक्यामध्ये आयडिया येते पण तो प्रोजेक्ट कधी तो एक्झिक्यूट होत नाही, तर त्याला आपण प्रोजेक्ट स्टार्ट झाला असं म्हणणार आहे का? नाही. आयडिया आली पण पाहिजे आणि ती एक्झिक्यूट पण झाली पाहिजे. ती एक्झिक्यूट होत असेल तर तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा आयडिया येईल ती तुमची काय झाली, बिगिनिंग ऑफ युअर प्रोजेक्ट झाला. बरोबर? नुसतीच आयडिया, तुम्ही विचार करताय पण काय करत नाही, बरोबर, तर तो तुमचा प्रोजेक्ट होईल का? नाही. ओके. आता तुम्ही तुमच्या बीईचाच प्रोजेक्ट करताना, सुरुवातीला प्रोजेक्ट स्टार्ट करताना एन नंबर ऑफ प्रोजेक्ट वरती तुम्ही विचार केला असेल आणि त्याच्यानंतर एक प्रोजेक्ट फायनल केला असेल, बरोबर. तर आता तुमची बिगिनिंग ऑफ प्रोजेक्ट तुम्ही कधी कन्सिडर करणार? पहिले जे प्रोजेक्ट तुम्ही विचार केले, जे तुम्ही आता करतच नाही, बरोबर, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली तर ती तुम्ही घेणार आहे का बिगिनिंग? नाही. पण आता जो तुम्ही प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टची आयडिया तुमच्या डोक्यामध्ये केव्हा आली? तिथून तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट झाला. आलं लक्षात? असे तुमचे एन नंबर ऑफ प्रोजेक्ट असतील ज्याच्यावर तुम्ही विचार केलाय पण ते तुम्ही आता करताय का? प्रोजेक्ट करत नाही, बरोबर. तर ती बिगिनिंग आहे का प्रोजेक्टची? नाही. प्रोजेक्टची बिगिनिंग कोणती? आता जो तुम्ही प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टची आयडिया जेव्हा तुमच्या माइंडमध्ये कन्सीव्ह होईल, सो दॅट इज द बिगिनिंग ऑफ युअर प्रोजेक्ट. Okay, the starting point is the time when the idea is conceived by the client and its end mark the time when the mission is accomplished. The project's mission जेव्हा complete होईल, so that is your end mark. Okay, the time span between the start and completion of project represents the project life cycle. Project start होण्यापासून end होण्यापर्यंतचा जो time span आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? Project life cycle. Okay, which varies from few months to few years. Okay, few months पासून ती few year पर्यंत असते. काही प्रोजेक्ट छोटे असतात ते काय असतात? इन फ्यू डेज मध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट कम्प्लीट होतात. ओके. The time span between the start and completion is project life cycle, which varies from few months to few years. Level of efforts put together. Normally, deployment of resources is plotted against the time axis. Okay. See the typical project life cycle. This is the graph of typical project life cycle, and it is level of efforts. See, on y-axis level of efforts, and on x-axis timeline is there. Okay. जसं जसं तुमचे टाइम जाईल तसं तुमचे काय असणार? लेवल ऑफ एफर्ट्स काय असणार? वाढत जाणार. लेवल ऑफ एफर्ट्स म्हणजे काय? तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये किती एफर्ट्स टाकणार. आता सुरुवातीला इनिशियल स्टेजला म्हणजे फॉर्मेशन स्टेजला फक्त काय असणार? तुमच्या डोक्यामध्ये आयडिया असणार आहे, तेव्हा तुम्हाला एफर्ट्स तुमचे काय असणार? लेवल ऑफ एफर्ट्स कमी असणार आहेत, फक्त आयडिया असणार. तिथे तुम्ही दुसरा रिसोर्स कोणता यूज करणार आहे का? आता तुमच्या डोक्यात आलं प्रोजेक्ट चालू करायचा आहे, बरोबर, इनिशियल स्टेज आहे, तुम्हाला आता तुम्ही असं ठरवलं की मला बंगलो बांधायचा स्वतःसाठी, बरोबर. सो दिस इज युअर आयडिया स्ट्राईक झाली तुमच्या माइंडमध्ये. सो दिस इज दी फॉर्मेशन स्टेज, तुमची इनिशियल स्टेज. आता आयडिया स्टार्ट झाल्या लगेच तुमचे मशिनरी बोलवल्या, लगेच भिंत बांधायला घेतली का तुम्ही? असं होतं का? नाही, बरोबर. तर त्या गोष्टीला काय होतो? टाइम लागतो. जे ती फॉर्मेशन स्टेज पासून तुमचं प्लॅनिंग चालू होतं, बरोबर. प्लॅनिंग झालं की ऍक्च्युअल एक्झिक्युशन चालू होतं तुमचं. म्हणजे जसा जसा तुमचा प्रोजेक्ट पुढे प्रोसीड जाईल तसे तुमचे लेवल ऑफ एफर्ट्स काय असणार आहेत? वाढत जाणार आहे. मग काय ना, तुमच्या साईटवरती मशिनरीज येणार, मटेरियल चालवणार, मग लेबर्स यायला चालवणार, मग तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होणार. म्हणजे एफर्ट्स कसे होतात तुमचे? हळूहळू वाढत जातात. आणि ते एफर्ट्स नंतर कधी कमी होणार आहेत? जेव्हा तुमचा प्रोजेक्ट क्लोजिंग येईल, म्हणजे प्रोजेक्ट आता संपत आलाय, तरी तुमचे एफर्ट्स कसे होतात? स्लो येतो. म्हणजे बघा, हा तुम्हाला ग्राफ सांगेल सगळा. दिस इज ऑन वाय ऍक्सिस लेवल ऑफ एफर्ट्स, ऑन एक्स ऍक्सिस टाइमलाईन. ओके. इन फॉर्मेशन स्टेज लेवल ऑफ एफर्ट्स आर व्हेरी लेस. ओके. जसं जसं तुमचं प्रोजेक्ट पुढे प्रोसीड होईल, फॉर्मेशन स्टेज नंतर कोणते? मोबिलायझेशन स्टेज. ओके. मोबिलायझेशन स्टेज मध्ये काय तुमचे एफर्ट्स वाढले, बघा, लेवल ऑफ एफर्ट्स वाढले, बरोबर. कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये तुमचे एफर्ट्स काय होतात? क्विकली वाढतात. म्हणजे बघा, हे एफर्ट्स वाढले आणखी, बरोबर. कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये ऍट अ सर्टन टाइम तुमचे एफर्ट्स काय होतात? असे कॉन्स्टंट राहतात ऍट अ पर्टिक्युलर स्टेज. ओके. त्यानंतर कन्स्ट्रक्शन स्टेज तुमची कंप्लीट आली की नंतर फिनिशिंग आयटम स्टार्ट होतात तुमचे.
बरोबर. तसं जसा जसा प्रोजेक्ट क्लोज होतील तसे तुमचे काय होणार, एफर्ट्स परत काय होणार, कमी कमी होत येणार. बरोबर. सिंपल ग्राफ आहे. बरोबर. दिस इज द टिपिकल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट लाईफ सायकल ग्राफ. आलं लक्षात. लेवल ऑफ एफर्ट्स पुट टुगेदर. Normally it is deployment of resources. Level of efforts means what? Deployment of resources. म्हणजे resources apply करणं प्रोजेक्ट वरती. That resources may be your man, material, machinery. Okay, that we have already seen the resources of construction. Is plotted against the time axis. Okay, it's plotted against the time axis. Although each construction project is unique in nature. प्रत्येक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हा युनिक असतो इन नेचर, बट द लाईफ स्पॅन ऑफ द प्रोजेक्ट फॉलोज द सिमिलर पॅटर्न. प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगवेगळा आहे, युनिक आहे. बरोबर. प्रत्येक प्रोजेक्ट जरी युनिक असला पण त्याचा जो ग्राफ येतो लाईफ सायकलचा, हा ग्राफ कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे प्रत्येक प्रोजेक्टसाठी. कारण ह्याच स्टेजेस असणार आहेत प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. फॉर्मेशन स्टेज, मोबिलायझेशन स्टेज, कन्स्ट्रक्शन स्टेज आणि क्लोज आउट. ओके, ह्या स्टेजेस असणार. ओके. आफ्टर कन्सेप्शन देर इज अ ग्रॅज्युअल बिल्टअप इन दी यूज ऑफ रिसोर्सेस. बरोबर. कन्सेप्शन मध्ये आली, तुमच्या डोक्यामध्ये आयडिया स्ट्राईक झाली की त्यानंतर काय होणार आहे, ग्रॅज्युअल हळूहळू काय होणार आहे, रिसोर्सेस वाढत जाणार तुमचे. इट फॉलोड बाय द लॉंग ड्युरेशन. ओके, प्लेटू अँड टुवर्ड्स द एंड देर इज अ रॅपिड टर्न डाऊन टिल कम्प्लिशन. एंड पर्यंत काय होणार आहे, हे तुमचे लेवल ऑफ एफर्ट्स कसे होणार आहेत, हळूहळू वाढत जाणार आहे. आणि काय होणार आहे, त्याच्यानंतर रॅपिड रन डाऊन टिल दी कम्प्लिशन. कम्प्लिशनच्या वेळी काय होणार आहे, तो लेवल ऑफ एफर्ट्स तुमच्या झप करून काय येणार, खाली येणार. येतो लक्षात. दी लाईफ सायकल इज अ टिपिकल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट कॅन बी ब्रॉडली डिवायडेड इंटू दी फॉलोइंग स्टेजेस. लाईफ सायकल बघा कोणत्या स्टेजेस मध्ये डिवाइड होते. तुम्हाला लाईफ सायकल वरती नोट आली तर तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे लक्षात, ग्राफची. आणि ह्यामध्ये ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस मध्ये काय काय होतं हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं. Now we'll see first stage, formation stage. Formation stage मध्ये काय काय घडतं तर let's see. The project is formulated in this stage. Project formulate होतो म्हणजे फ्रेम करतो आपण प्रोजेक्ट, काय करायचं आपल्याला नक्की. ओके, that is to develop the project feasibility report by analyzing the needs of the client and current market situation. करंट मार्केट सिच्युएशन आपल्याला स्टडी करायचे आहे आणि क्लायंटच्या नीड्स काय आहेत, क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, दॅट वी हॅव टू चेक. ओके, and depending on that we have to prepare a feasibility report. म्हणजे is that project is feasible or not. आता एखादा क्लायंट तुमच्याकडे आयडिया घेऊन आला, यू आर इंजिनियर, आयडिया घेऊन आला की मला असा असा प्रोजेक्ट करायचा, तर तुम्ही त्याची मार्केट स्टडी करणार आणि तो प्रोजेक्ट फिजिबल आहे का नाही. आता क्लायंट घेऊन आला, 20 लाख रुपये घेऊन आला तुमच्याकडे, माझ्याकडे 20 लाखाचा फंड आहे, मला असा असा प्रोजेक्ट करायचा. तर तो म्हणतोय मला कमर्शियल कॉम्प्लेक्स क्रिएट करायचे आहे, क्लायंट सांगतोय. बरोबर. आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स मला 5000 स्क्वेअर फूटची करायची आहे आणि माझ्याकडे 20 लाख रुपये फंड आहे. बरोबर. आणि ही इज नॉट विलिंग टू टेक एनी फायनान्स फ्रॉम अदर इन्स्टिट्यूट्स. दुसरीकडून कुठे त्याला फायनान्स घ्यायचा नाही, त्याला 20 लाखातच प्रोजेक्ट करायचा. तर आपण काय करणार, कुठली साईट कुठे आहे ती आपण चेक करणार पहिला. बरोबर. मार्केट कंडिशन्स चेक करणार, त्याला प्रोजेक्ट कसा पाहिजे तो बघणार. बरोबर. मटेरियल कसं आहे तिथं ते चेक करणार आणि तो प्रोजेक्ट 20 लाखामध्ये फिजिबल आहे का नाही हे काम कोण करणार, आपण करणार. आता जो क्लायंट आहे ही इज नॉट ए टेक्निकल पर्सन, तो कोण इंजिनियर नाही आहे, काय नाही. बरोबर. त्यामुळे त्याला मार्केटचे रेट माहित नाहीत, काय नाहीत. तर 5000चा प्रोजेक्ट तेवढ्यात होईल का, 5000 स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट तेवढ्यात होईल का, तर दॅट इज इम्पॉसिबल. बरोबर. तर जो कोणी क्लायंट तुमच्याकडे आयडिया घेऊन येईल तर पहिला आपण त्याचा काय करतो, प्रोजेक्ट फ्रेम करतो. फ्रेम करतो म्हणजे काय, तर तो प्रोजेक्ट विदिन दॅट बजेट फिजिबल आहे का नाही. नॉट ओनली बजेट, तो टेक्निकली फिजिबल आहे का नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायला लागतो. बरोबर. म्हणजे तिथली साईट कंडिशन कशी आहे. बरोबर. तो म्हणला मला आता कॅन्टिलिव्हर बिल्डिंग पाहिजे, कॅन्टिलिव्हर बिल्डिंग पाहिजे, एका कॉलमवरती मला अशी बिल्डिंग पाहिजे म्हणला तो, तर ते फिजिबल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं. बरोबर. फिजिबल असेल कॅन्टिलिव्हर बिल्डिंग यू कॅन कन्स्ट्रक्ट, बट विदिन हिज बजेट इट इज फिजिबल ऑर नॉट, दॅट यू हॅव टू चेक. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. अँड यू हॅव टू सेट युअर प्रोजेक्ट इन अ फ्रेम. आणि त्याप्रमाणे तुम्हाला क्लायंटला काय करायचं, सजेशन्स मीन्स यू विल गो फॉर ए फायनान्स, तुम्ही फायनान्स घेऊ शकता. बरोबर. किंवा एवढा आपल्याला कन्स्ट्रक्शनला खर्च येणार आहे तर तुम्ही तुमचा फंड राईज करू शकता. बरोबर. दॅट विल सजेस्ट इट. सो फर्स्ट इन फॉर्मेशन स्टेज व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू डू दी फिजिबिलिटी रिपोर्ट.
by analyzing the needs of client and current market situation. Once the project idea is conceived, it needs to be critically examined through feasibility study. ही आयडिया तुम्हाला काय करायचं, क्रिटिकली एक्झामाइन करायचे. नंतर तुम्ही एकदा ते स्टार्ट केले की नंतर तुम्हाला त्याच्यातून बॅक यायला तुम्हाला चान्स नाही. त्यामुळे यू हॅव टू एक्झामाइन इट क्रिटिकली. ओके. नेक्स्ट, feasibility report is prepared to present in depth analysis mainly of technical and economical aspect of the project to guide the owner and take the right investment decision. हे तुम्हाला मी आता सांगितलं. काय होतं फिजिबिलिटी स्टडी मध्ये आपल्याला काय करतात, टेक्निकल अँड इकॉनॉमिकल आस्पेक्ट ऑफ प्रोजेक्ट विल घेत. टेक्निकली तो प्रोजेक्ट वायबल आहे का नाही, देन इकॉनॉमिकल आहे का नाही. तो मस्त तुमच्याकडे 20 लाख रुपये घेऊन आला, पण कन्स्ट्रक्शनला जर 1 कोटी रुपये खर्च येणार आहे तर आपण स्वतःच्या खिशातले घालणार आहे का, नाही. तर तो टेक्निकली त्याला जसा पाहिजे तसा करायचा असेल तर त्याला खर्च पण करायला लागेल, बरोबर. आणि खर्च करायचा असेल तर त्याला काय करायला लागेल, फायनान्स घ्यायला लागेल कुठून तरी. तर आपण त्याला काय करणार आहे, राईट डिसिजन त्याला आपण देणार आहे इन्व्हेस्टमेंटचा, बरोबर. आणखीन तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला आउटपुट भेटणार आहे की नाही. एखादा जर प्रोजेक्ट आपण करत असेल, बरोबर, तर त्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला आउटपुट भेटणार आहे का नाही, तर ते सुद्धा आपल्याला त्याला सांगायचं. तू आता 1 कोटी रुपये खर्च करतोस त्या प्रोजेक्टवर, पण ते 1 कोटी रुपये जर तुझे रिकव्हर होणार नसतील तर तो प्रोजेक्ट करण्यात काय अर्थ आहे. येते का लक्षात. तर दॅट इज ऑल्सो वी हॅव टू स्टडी. इट ऑल्सो हेल्प्स कॉन्ट्रॅक्टिंग एजन्सीज टू प्रॉपरली प्लॅन अँड इम्प्लिमेंट द प्रोजेक्ट बाय आयडेंटिफाईंग प्रोजेक्ट रिस्क. आता टेक्निकल अनालिसिस तुम्ही केलेला आहे, इकॉनॉमिकल अनालिसिस केलेला आहे, त्यामुळे काय होतं, जो काही कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे त्यांना सुद्धा त्याचा काय फायदा होतो, टू प्लॅन देअर प्रोजेक्ट बाय आयडेंटिफाईंग दी प्रोजेक्ट रिस्क. प्रोजेक्ट मध्ये काय काय रिस्क आहेत हे त्यांना करून ते प्लॅन करू शकतात. ओके. नेक्स्ट, फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट इन्क्लुड्स दी फॉलोइंग 4 अनालिसिस. फिजिबिलिटी स्टडी मध्ये काय कोणते अनालिसिस असतात. फर्स्ट वन इज टेक्निकल अनालिसिस. Now we'll see what is the technical analysis. It aims at finding all of the possible alternative methods for executing the project and selecting the best among them. जे काय तुम्हाला प्रोजेक्ट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह मेथड्स तुम्हाला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ह्या मेथडने तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता, ह्या मेथडने करू शकता, ह्या मेथडने करू शकता, बरोबर. अँड अमंग दी दॅट अल्टरनेटिव्ह मेथड्स यू हॅव टू सिलेक्ट वन अल्टरनेटिव्ह मेथड, okay, best, which is best for that project that you have to choose. Means aims to find out the all possible alternative methods of executing the project and select the best among them. Next, it gives the advice about the selecting of appropriate and cost effective method of a construction. तुम्हाला त्याच्यातून काय भेटतं, प्रॉपर तुम्हाला मेथड भेटते आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा कॉस्ट जाणार नाही, जास्त इन्व्हॉल्व होणार नाही, अशा पद्धतीची मेथड तुम्हाला त्याच्यामध्ये भेटू शकते. मोस्ट फेवरेबल साइट लोकेशन, ऑन मोस्ट फेवरेबल साइट लोकेशन. देन सॉइल एक्सप्लोरेशन डाटा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो. सॉइल एक्सप्लोरेशन डाटा जर तुमच्याकडे असेल देन यू विल गो फॉर विच टाइप ऑफ फाउंडेशन यू हॅव टू गो. फाउंडेशन कोणतं असणार ते तुम्हाला कळेल. ओके. सो दॅट इज द टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल गोष्ट आहे सगळ्या. सॉइल एक्सप्लोरेशन डाटा, साइट लोकेशन कशी आहे, साइट कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये आहे. ओके. देन टेक्नॉलॉजी कोणती तुम्हाला यूज करायची. नेक्स्ट, वर्क स्पेसिफिकेशन्स काय असणार आहेत, रिसोर्सेस रिक्वायरमेंट काय काय असणार आहेत तुमचे, बरोबर. कोणत्या टाईपचं मटेरियल तुम्हाला यूज करायचं आहे, बरोबर. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करता जिथं काय ग्राउंड वॉटर टेबल इज ॲट व्हेरी हाय लेवल, म्हणजे तुम्ही खणलं की तुम्हाला तिथं पाणी लागते, बरोबर. अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं. देन विल प्रेफर पाईल फाउंडेशन ओव्हर देअर. कोणत्या टाईपचं तुमचं फाउंडेशन असलं पाहिजे. आता ते वॉटर असेल तर त्या वॉटरचं तुम्ही काय करणार, वॉटरचा टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला यू हॅव टू चूज दी विच टाइप ऑफ सिमेंट यू आर गोइंग टू यूज देअर, बरोबर. सिमेंट कोणतं यूज करायचं आहे, रॅपिड हार्डनिंग सिमेंट यूज करायचं आहे तुम्हाला तिथे, बरोबर. हे सगळं तुम्हाला कधी करणार आहे, जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करणार आहे तेव्हा तुम्हाला समजणार आहे. ओके. देन फॅसिलिटीज निडेड फॉर एक्झिक्युशन. कोणत्या तुम्हाला फॅसिलिटीज लागणार आहेत एक्झिक्युशन करण्यासाठी. देन कम्प्लिशन टाइम दॅट यू विल गेट. देन टेक्निकल रिस्क दॅट यू विल गेट. ओके. Then safety requirement of a project that will get in technical analysis. Okay. लँडस्लायडिंग जर होत असेल तर तुम्हाला तिथं सेफ्टी घ्यायला लागेल ना. तुम्ही ज्या साईटवर काम करताय तिथं लँडस्लायडिंग आहे, टनेलिंगचं काम करताय, वरून डोक्यावर पडेल, जीव जाऊ शकतो. सो सेफ्टी मेजरमेंट्स काय घ्यायचे ते तुम्हाला कशात कळतं,
टेक्निकल अनालिसिस तिथला जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, नेक्स्ट आहे तुमचं फायनान्शियल अनालिसिस. ओके, सो दिस इज वन डायग्राम दॅट विल गिव्ह फर्स्ट फॉर्मेशन स्टेज, नेक्स्ट मोबिलायझेशन स्टेज, थर्ड कन्स्ट्रक्शन स्टेज आणि प्रोजेक्ट क्लोजआउट. ओके, हा ही जेव्हा तुम्ही डायग्राम लक्षात ठेवाल तेव्हा तुम्ही बाकीचं एक्सप्लेनेशन लिहू शकाल. फॉर्मेशन स्टेज मध्ये काय आहे, पहिला प्रोजेक्ट आयडिया अँड कन्सेप्शन, बरोबर हे आपण बघितलं. आता त्याच्यानंतर फॉर्मेशन स्टेज मध्ये कोणते स्टडी असतात, फिजिबिलिटी स्टडीज असतात. बरोबर, फिजिबिलिटी स्टडी मध्ये आपण टेक्निकल अनालिसिस आता बघितलं. बरोबर, त्यानंतर आणखीन काय फॉर्मेशन स्टेज मध्ये इन्व्हेस्टमेंट अप्रायझल आहे आणि प्रोजेक्ट डेफिनेशन आहे. ओके, फिजिबिलिटी स्टडी आता आपण बघतोय. फिजिबिलिटी स्टडी मध्ये आता आपण काय कोणता बघितला, टेक्निकल अनालिसिस बघितला. ओके, नेक्स्ट अनालिसिस कोणता आहे, फायनान्शियल अनालिसिस. ओके, आता फायनान्शियल अनालिसिस मध्ये काय असणार आहे बघा, इट डील्स विथ एस्टिमेटिंग अँड क्रॉस व्हेरीफाइंग द कॅपिटल कॉस्ट ऑफ ए प्रोजेक्ट दॅट हेल्प्स डिसाइड द पॅटर्न ऑफ प्रोजेक्ट फायनान्सिंग. काय आहे फायनान्शियल अनालिसिस, डील्स विथ एस्टिमेटिंग अँड क्रॉस व्हेरीफाइंग द कॅपिटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. तुम्हाला एस्टिमेट करायचा प्रोजेक्ट, देन ओनली विल गेट द कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट. ओके, अँड क्रॉस व्हेरीफाइंग द कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. टोटल प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे त्याला तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे आफ्टर एस्टिमेटिंग. दॅट हेल्प्स डिसाइड द पॅटर्न ऑफ प्रोजेक्ट फायनान्सिंग. म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट किती फायनान्स करायचा आहे हे तुम्हाला पॅटर्न समजेल. सपोज यू हॅव कॅपिटल कॉस्ट फॉर ए प्रोजेक्ट, यू हॅव 20 lakhs in your hand. Okay, and your cost of project is 50 lakh. Means you have to go 30 lakh finance. 30 लाख फायनान्स साठी तुम्हाला जायला लागेल. बरोबर, तर तो 30 लाख फायनान्स तुमचा कसा असला पाहिजे, किती स्टेज मध्ये असला पाहिजे. म्हणजे बँकेकडून तुम्हाला 30 लाख एकदम घेतले तर तुम्हाला काय होईल, त्या 30 लाखावरती लगेच EMI स्टार्ट होतो तुम्हाला. बरोबर, सो तुमचा प्रोजेक्ट कसा होणार आहे, स्टेप बाय स्टेप कम्प्लीट होत जाणार आहे. बरोबर, आफ्टर युटिलायझिंग 20 lakh, then for a next step of construction you will require suppose 10 lakh. Then first you have to take 10 lakh from your bank and you have to give EMI on that 10 lakh rupees only. बरोबर, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला बँकेकडून पैसे घ्यायचे. म्हणजेच काय, फायनान्स तुमचा कसा झाला पाहिजे, पॅटर्न ऑफ फायनान्स कसा असला पाहिजे. एकदम तरी पैसे घेऊन का उपयोग आहे, देन विल गो इन लॉस. बरोबर, तसं स्टेपिंग मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बंगलोचं कन्स्ट्रक्शन करत असाल आणि तुम्ही जर बँकेकडे फायनान्स केला असेल, लोन घेतला असेल, तर बँक तुम्हाला एकदम पैसे देत नाही. बँक बघा तुम्हाला स्टेप वाईज पैसे देते. म्हणजे तुमच्या स्टार्टिंग फेजला 20% देते, प्लिंथला आला की तुम्हाला 10% रिलीज करते, परत स्लॅब लेवलला आला की परत 25% रिलीज करते. असं स्टेप बाय स्टेप काय होतं, तुम्हाला बँक पैसे रिलीज करत जाते. ओके, सो दॅट इज दी पॅटर्न ऑफ प्रोजेक्ट फायनान्स. कॅपिटल कॉस्ट इन्क्लुडिंग ऑल कॉस्ट इन्क्युअर्ड ड्युरिंग द कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट. This analysis helps client to organize the resources according to the estimated cost of the project. जे काय आपण एस्टिमेटेड कॉस्ट केलेला आहे त्या पद्धतीने क्लायंटला काय होतं, फंड त्याचे काय करायला लागतात, अरेंज करता येतात. बरोबर, आता फॉर एक्झाम्पल आपण कन्स्ट्रक्शन चालू केलं, एक्सकॅव्हेशन पर्यंत आपण एस्टिमेशन केलेलं आहे. बरोबर, डिटेल एस्टिमेशन केलेलं आहे. एक्सकॅव्हेशन पर्यंत सपोज तुम्हाला 2 लाख रुपये लागणार, तर त्या क्लायंटकडे आपण पैसे घालणार नाही, पैसे कोण, क्लायंट देणार. तर त्या क्लायंटला आपण जर ते एस्टिमेशन दिलं असेल तर त्याला समजतं आता एक्सकॅव्हेशन पर्यंत आपल्याला किती फंड लागणार आहे, 2 लाख. देन ही विल अरेंज 2 लाख अप टू दी एक्सकॅव्हेशन. बरोबर, एक्सकॅव्हेशनच्या नंतर प्लिंथ पर्यंत अजून आपल्याला 4 लाख रुपये लागणार, तर त्याला काय करायचं, एक्सकॅव्हेशन नंतर प्लिंथ पर्यंत काम येईपर्यंत 4 लाख रुपये अरेंज करायचे. बरोबर, येते का लक्षात. सो क्लायंट कॅन अरेंज हिज फंड्स अकॉर्डिंगली. फंडिंग अमाउंट, cost of the project, for example funding amount, options to raise finance. Okay, that he will get options to raise finance. Then recovery period, तो फायनान्स कधी रिकव्हर होणार आहे घातलेला ते त्याला समजतं. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस त्याला समजतं. फायनान्शियल अनालिसिस म्हणजे जर मी आता प्रोजेक्ट मध्ये 1 कोटी रुपये घातलेले आहेत आणि मी जर हॉटेल ओपन केलेलं आहे तर त्या हॉटेलमधून माझे 1 कोटी रुपये कधी रिकव्हर होणार याचा अनालिसिस सुद्धा त्याला भेटतो. ओके, सो दॅट इज कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. देन फायनान्शियल रिस्क कोणत्या आपण फंड लावतो म्हटल्यानंतर रिस्क कोणत्या सगळ्याच आपण अकॉर्डिंग टू प्लॅन होणार आहे का नाही. देर आर समटाइम्स रिस्क. आता इथे बघा प्रिव्हिलेज हॉटेल काढलेलं आहे, त्यानंतर इथं पुढे सी व्ह्यू काहीतरी काढलेलं आहे. बरोबर, आता यांनी 4-4, 5-5 कोटी रुपये घातले असतील या हॉटेलमध्ये. बरोबर, तर यांनी त्याचा आधी फिजिबिलिटी फायनान्शियल अनालिसिस केलेलं नाही आहे.
बरोबर. आता ते हॉटेल्स काय आहेत, त्यांनी 3 कोटी रुपये घातले आहेत, तर ते वर्क होत आहेत काय नाही. मग त्यांनी घातलेले 3 कोटी रुपये त्यांना भेटणार आहेत का? कॉस्ट बेनिफिट रेशो त्याचा मॅच होणार आहे का? सो दॅट इज फायनान्शियल रिस्क आहे ना, ती फायनान्शियल रिस्क आहे. सो दॅट यू हॅव टू ऑल्सो स्टडी. नेक्स्ट, इकॉनॉमिकल अनालिसिस. इट चेक्स द इकॉनॉमिकल व्हायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. इकॉनॉमिक अनालिसिस म्हणजे काय? इट चेक्स द इकॉनॉमिक व्हायबिलिटी ऑफ प्रोजेक्ट. समटाइम्स प्रोजेक्ट इज टेक्निकली फिजिबल बट नॉट इकॉनॉमिकल व्हायबल. ओके, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट बजेटमध्ये आहे का? तुमची जेवढी फायनान्शियल लायकी आहे तेवढ्या लायकीमध्ये तुमचा प्रोजेक्ट आहे का, हे असणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर, तुमच्या ऐपतीमध्ये आहे का? आता तुम्ही एखादा प्रोजेक्ट जर करत असाल तर तो काय होतो बघा, तो टेक्निकली फिजिबल असतो. आता तुम्ही सांगितलं मला काय करायचं आहे, 2 कॉलम वरती बिल्डिंग करायची आहे. बरोबर, कॅन्टिलिव्हर म्हणजे तुम्ही खालून 2 कॉलम काढले आणि त्या कॉलम वरती काय करली, कॅन्टिलिव्हर बिल्डिंग काढली. आता खालून जर कॅन्टिलिव्हर जर बिल्डिंग करत असाल, सो सी दी डिझाईन ऑफ दॅट कॉलम. त्या कॉलमचं डिझाईन कसं असेल, त्याला किती हेवी रेन्फोर्समेंट लागेल. बरोबर ना, येते का लक्षात? रेन्फोर्समेंट किती हेवी लागेल. किंवा तुम्ही अशा लँडमध्ये कन्स्ट्रक्शन करतात ज्याच्यामध्ये एकदम लूज सॉइल आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, लूज सॉइल आहे. तुम्ही जेवढं काही कन्स्ट्रक्शन कराल नॉमिनल कन्स्ट्रक्शन, तर काय होणार, ते विदिन 1 year दॅट विल सेटल. तुमची बिल्डिंग हळूहळू सेटल होते. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये जर तुम्ही पाईल फाउंडेशन टाकल्या नाहीत किंवा ऍज पर आरसीसी डिझाईन जर तुम्ही फाउंडेशन केलं नाही, तर विदिन 10 years तुमची बिल्डिंग ही प्लिंथ जी असते तुमच्या बिल्डिंगची, त्या प्लिंथच्या खाली म्हणजे तुमची माती जी असते, तुमचा जो दरवाजा असतो तो दरवाजा खाली जातो आणि साईडची जमीन वर जाते. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं तर पूर्ण बिल्डिंग सेट होते खाली. बरोबर, अशा वेळी बिल्डिंग सेट झाली तर चालेल का? नाही ना, म्हणजे विदिन तुमची 20-30 years बिल्डिंग तुमची खाली जाईल, वरती माती होईल तुमच्या बिल्डिंगची. आलं का लक्षात? तर तसं चालत नाही. तर त्यामुळे कसं होतं, बऱ्याच वेळा बिल्डिंग कशी होती तुमची टेक्निकली फिजिबल असते पण इकॉनॉमिकल व्हायबल नसते. टेक्निकल फिजिबल म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता, खर्च करू शकता, बरोबर, पण तुमच्या त्या इकॉनॉमीमध्ये बसणार नाही. ब्लॅक कॉटन सॉइल आलं तुम्हाला, आता तिथे पाईल फाउंडेशनच करायचं आहे, म्हणजे जो काय तुमचा कन्स्ट्रक्शनचा खर्च आहे तो सगळा तुमचा फाउंडेशन मध्येच जातोय. पाईल फाउंडेशन जर करायचं असेल तर तो तुमचा प्रोजेक्ट टेक्निकली आहे, बसू शकतो, पण इकॉनॉमिकल होईल का तो तुमचा? नाही, तुमच्या बजेटमध्ये बसणार नाही. तर हे असते, इट चेक्स द इकॉनॉमिकल व्हायबिलिटी ऑफ प्रोजेक्ट. समटाइम्स द प्रोजेक्ट इज टेक्निकल फिजिबल बट इकॉनॉमिकल नॉट व्हायबल. इट इज फोकस्ड ऑन द सोशल कॉस्ट अँड बेनिफिट्स ऑफ द प्रोजेक्ट इन द लाईट ऑफ द मार्केट अँड पॉलिटिकल रिस्क. पॉलिटिकल रिस्क सुद्धा तुमच्या चेक करायचे तुम्हाला तो प्रोजेक्ट करण्यासाठी. सो दॅट इज इकॉनॉमिकल अनालिसिस. नेक्स्ट वन इज युअर इकॉलॉजिकल. इकॉलॉजिकल म्हणजे काय, एन्व्हायरमेंट फ्रेंडली. इकॉलॉजिकल मीन्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली which is not hazardous to environment. That is ecological. It should be done particularly for a major projects that have significant ecological implications like a power plants, factory projects, and environmentally pollution industries. Okay, it aims basically to maintain the ecological balance of the nature and hence help achieve sustainable construction. जे मोठे कन्स्ट्रक्शन्स असतात, मोठे जे प्रोजेक्ट्स असतात ते समटाइम्स कसे असतात, लाईक अ प्रोजेक्ट्स लाईक अ पॉवर प्लांट. आता हा आपला इथं जिंदाल आहे, जिंदाल पॉवर प्लांट, त्याचा काय होतो, एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होतो ना. बरोबर ना, ते हॉट वॉटर पाण्यामध्ये सोडतात, कधी मासे मरतात, राईट, कधी कधी पोल्युशन होतं, त्यांच्या चिमणीमधून जे पोल्युटेड गॅस जातात. बरोबर, तर हे काय आहे, इकॉलॉजिकली ते फिजिबल नाहीत प्रोजेक्ट. बरोबर, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, इकॉलॉजिकल स्टडी त्याचा करायला लागतो त्याला फिजिबल करण्यासाठी. मग तो फिजिबल करण्यासाठी काय करायला लागतं, तर तुमच्या चिमनीज किती त्याची हाईट असली पाहिजे. बरोबर, आणि तुम्हाला एन्व्हायरमेंट कडून तुम्हाला काय त्याचं सर्टिफिकेट घ्यायला लागतं. देन अँड देन ओनली इकॉलॉजिकल सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर तुमचा तो प्रोजेक्ट काय होतो, स्टार्ट होतो, अदरवाईज होत नाही. आता हे जे तुम्हाला प्रोजेक्ट दिसतात त्यांचा इकॉलॉजिकल काय असतो, यांच्याकडे सर्टिफिकेशन असतं. इम्पॅक्ट जो होतो एन्व्हायरमेंटल हजार्डस इम्पॅक्ट जो असतो त्याच्यासाठी त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतो आणि त्या डिझाईन प्रमाणे त्यांच्या चिमनीज वगैरे सगळ्या काय केलेल्या असतात, त्या डिझाईन केलेल्या असतात. आणि तिथे ट्रीटमेंट प्लांट पण असतात, म्हणजे जे काही इन्फ्लुएंट्स जे बाहेर जातात त्याच्यापासून जे काही गॅसेस जातात, इन्फ्लुएंट्स जातात,
त्यांना त्यांनी ट्रीट करून ते काय करतात, यूज करतात. म्हणजे त्याला जेवढं हजार्डस आहे आधी त्याच्यापेक्षा त्याला काय करतात, कमी हजार्डस करतात. बरोबर, त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. आता आपल्या कॉलेजमध्ये पण आहे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन. इफ्लुएंट वर काय करतो आपण, ट्रीटमेंट करतो आणि ते परत आपण गार्डनिंगला वापरतो. Like that. Okay, it aims basically to maintain the ecological balance of the nature and hence help to achieve the sustainable construction. It deals with environmental impact assessment, EIA. It deals with environmental impact assessment, EIA, study observation. It focuses upon major construction to the earth and possible solution to minimize or avoid cutting of trees, excavation, blasting, use of agricultural land, disturbance to ecology, impact of project on nature and other living organisms, pollution to air, noise, land and water, etc. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे इकॉलॉजिकल अनालिसिस मध्ये. इकॉलॉजिकल अनालिसिस करणारा आपल्याला काय काय करायचा आहे विचार. पहिला, कटिंग ऑफ ट्रीज किती होते का मॅक्झिमम, दॅट यू हॅव टू चेक. देन एक्सकॅव्हेशन, देन ब्लास्टिंग करायला लागतं का, यूज ऑफ एग्रीकल्चरल लँड, ओके. देन डिस्टर्बन्स ऑफ इकॉलॉजी, देन इम्पॅक्ट ऑफ प्रोजेक्ट ऑन ए नेचर, देन अदर लिव्हर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे तुमचं फिश असतील बरोबर, किंवा आसपास राहणारी जी लोक आहेत त्यांना त्याचा काय लोटे MIDC त्रास होतो ना आसपासच्या लोकांना तिथला वासाचा, बरोबर. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायला असतो. नेक्स्ट, फिजिबिलिटी रिपोर्ट इफ फाउंड फेवरेबल is followed up with an investment appraisal. The purpose of appraisal is conduct an objective assessment of investment decision. It involves critical examination of techno-economical analysis of feasibility findings and other particular references to demand analysis. Technical specifications, feasibility, strength, weakness, opportunities and threats, that is SWOT analysis, okay, that we have to do. SWOT analysis means what? First, S stands for strength of your project, W stands for weakness of your project, O stands for opportunity of project and T stands for threats of your project, okay. So SWOT analysis of project you have to done. Environmental implications, financial analysis, economical analysis, then all the reports are generated from technical and economic analysis is termed as a techno-economical feasibility report, that is TEFR. You have to prepare techno-economical feasibility report which is a part of detailed project report. तुम्हाला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो करायचा आहे त्याच्यामध्ये हा पार्ट आहे टेक्नो-इकॉनॉमिकल फिजिबिलिटी रिपोर्ट, दॅट यू हॅव टू प्रिपेअर. म्हणजे एखादा प्रोजेक्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करायचं आहे, पहिला टेक्निकल अनालिसिस, देन फायनान्शियल अनालिसिस, देन इकॉनॉमिक अनालिसिस अँड लास्ट वन इज इकॉलॉजिकल अनालिसिस, ओके. आणि हे सगळे अनालिसिस झाल्यानंतर तुमची पुढची स्टेज येते, दॅट इज मोबिलायझेशन स्टेज. यातून जर तुमचा प्रोजेक्ट सगळ्यातून पास झाला देन यू विल गो फॉर ए मोबिलायझेशन स्टेज, ओके. स्मॉल बंगलो प्रोजेक्ट साठी हे यूज होत नाही, बरोबर. हे मोठे जे प्रोजेक्ट असतात गव्हर्नमेंटचे त्यासाठी हे सगळे रिपोर्ट जनरेट केलेले असतात. Next, mobilization stage. Now, the mobilization stage aims at processing the project preliminaries required resources so as to enable seamless commencement of the construction. This is achieved by the following points. Mobilization म्हणजे काय, एखाद्या साईटवरून दुसऱ्या साईटवर तुमच्या सगळे रिसोर्सेस मोबिलाइज करणं म्हणजे शिफ्ट करणं. आता सपोज तुमचा प्रोजेक्ट वेळेश्वर मध्ये चालू आहे, तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट चालू आहे गुहागर मध्ये, तुम्ही प्रोजेक्ट घेतलेला आहे, इथला प्रोजेक्ट तुमचा फिनिश होत आला, नेक्स्ट प्रोजेक्ट तुमचा कुठे स्टार्ट होणार आहे, गुहागर मध्ये, बरोबर. आता सपोज इथं प्रोजेक्ट पण नाही पण तुमचा कुठेतरी XYZ ठिकाणी प्रोजेक्ट स्टार्ट होणार आहे, तर त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला तिथं लेबर्स नेणं, मटेरियल नेणं, बॅरिकेटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील ना तो प्रोजेक्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर, लेबर हर्ट्स करणं, बरोबर. तर म्हणजे काय, तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय करता, रिसोर्सेस काय करता, शिफ्ट करता बिफोर स्टार्टिंग ऑफ ए प्रोजेक्ट, दॅट वी कॉल्ड एज अ मोबिलायझेशन ऑफ ए प्रोजेक्ट. सिंपल समजलं मोबिलायझेशन म्हणजे काय. सो मोबिलायझेशन कॅन बी डन बाय कंपाइलिंग द डिटेल डिझाईन अँड ड्रॉइंग्स. पहिला जे काही ड्रॉइंग्स डिझाईन्स अँड ड्रॉइंग्स आहेत ते काय करायचे, तुम्हाला कलेक्ट करायचे. मीन्स फ्रॉम RCC कन्सल्टंट जो असेल त्याच्याकडून तुम्हाला काय करायचे, ड्रॉइंग कलेक्ट करायचं. म्हणजे काय,
मोबिलाइज केलं तुम्ही ड्रॉइंग. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग दी वर्क स्पेसिफिकेशन. तुम्हाला सगळे वर्क स्पेसिफिकेशन अंडरस्टँड करायचे इन दिस स्टेज. देन नोईंग बिल ऑफ क्वांटिटीज. सगळ्या बिल ऑफ क्वांटिटीज तुम्हाला फाइंड आउट करायच्या इन मोबिलायझेशन स्टेज ओनली. देन प्लॅनिंग प्रोजेक्ट एक्झिक्युशन दॅट इन्क्लुड्स प्रिपरेशन ऑफ वर्क प्रोग्राम. एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला वर्क प्रोग्राम प्लॅन करायचा आहे. दॅट इज मॅन पॉवर रिक्वायर्ड. किती मॅन पॉवर लागणार आहे, मॅन पॉवर प्लॅन. देन मटेरियल प्लॅन. देन प्लांट अँड मशिनरी युटिलायझेशन प्लॅन. कोणत्या मशिनरी यूज करणार आहे, कोणता प्लांट यूज करणार आहे. देन वर्क ऑर्गनायझेशन अँड मोबिलायझेशन प्लॅन. दी प्रोजेक्ट बजेट और कॉस्ट प्लॅन. दिस प्रोसेस इज ऑल्सो कंटिन्यूज ड्युरिंग दी कन्स्ट्रक्शन स्टेज. बजेट आणि कॉस्ट प्लॅन ही मोबिलायझेशन स्टेज मध्ये पण असते आणि कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये पण असते. देन टेंडरिंग अँड अपॉइंटिंग कॉन्ट्रॅक्ट विच इज ऑल्सो कम इन मोबिलायझेशन स्टेज. बरोबर. टेंडर अवॉर्ड करणं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती साईट वरती आणणं, दॅट इज अ कम अंडर मोबिलायझेशन स्टेज. ओके, हे पॉइंट तुम्हाला मोबिलायझेशन स्टेज मध्ये करायचे आहे. ओके, नाउ व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअल मोबिलायझेशन, दॅट विल सी. इन मोबिलायझेशन, plant and machinery are deployed on a project site along with the staff, labor, material as well as money required for initial setup of a construction of a site infrastructure. Clear? Mobilization मध्ये काय होतं, प्लांट असतील तुमच्या, मशिनरीज असतील, आर डिप्लॉयड ऑन ए प्रोजेक्ट साइट. तुम्हाला त्या साइट वरती डिप्लॉय करायच्यात म्हणजे अपॉइंट करायचं अलॉंग विथ अ स्टाफ. त्याच्यासोबत तुम्हाला काय असलं पाहिजे, त्या साइट वरती तुमचा स्टाफ असेल. स्टाफ मध्ये काय असणार आहे, तुमचा टेक्निकल स्टाफ असेल तुमचा, म्हणजे इंजिनियर्स वगैरे असतील, त्यांना तुम्हाला साइट वरती मोबिलाइज करायचं आहे. देन लेबर्स, मटेरियल, प्रोजेक्ट स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला मटेरियल लागेल, ॲज वेल ॲज मनी रिक्वायर्ड फॉर ए इनिशियल सेटअप. तुमचा स्टार्ट होण्यासाठी इनिशियल सेटअप जो करायचा आहे तो करण्यासाठी लागणारा जो काय आपल्याला मुवमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मोबिलायझेशन. नेक्स्ट, it needs to make arrangement and submission of a performance guarantee, bank guarantee for mobilization and machinery in advance, labor license and workman compensation and other relevant insurance policies that you have to prepare in mobilization stage. It includes taking care of approach roads, labor huts, canteen, toilet facilities, water supply, electrical and telephone lines, material storage, स्पेशली फॉर सिमेंट, स्टील, मेटल. बरोबर. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या असतात, प्री प्लॅन करायचे असतात. तिथं गेला तुम्ही, कन्स्ट्रक्शन चालू झालं, अरे साईटवर पाणीच नाही, चालेल का, नाही. तर पाण्याची अरेंजमेंट आधी असली पाहिजे, लेबरची अरेंजमेंट आधी असली पाहिजे, तुमची इलेक्ट्रिसिटी आधी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट तुम्हाला ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन स्टार्ट होण्याच्या अगोदर तिथं साईटवर झालं पाहिजे. ओके, साईट ऑफिस तुमचं असलं पाहिजे. इंजिनियर आले तुमचे साईट वरती तर ते बसणार कुठे, तुमच्यासाठी साईट ऑफिस असलं पाहिजे साईट वरती. ओके, वॉचमन केबिन असली पाहिजे, बॅरिगेटिंग असलं पाहिजे, बाहेरून कोणी तुमच्या साईट वरती आलं येता कामा नये. सो एव्हरीथिंग यू हॅव टू प्लॅन इन मोबिलायझेशन स्टेज, राईट. अँड दी नेक्स्ट स्टेज इज युअर कन्स्ट्रक्शन स्टेज. ओके, नाउ इन दिस स्टेज it is a project manager who plays a dominant role in this stage. Project manager is nothing but your construction manager. Construction manager चा main role असतो construction stage मध्ये. Okay, he represents the client and acts as the boss of the site. तो client ला represent करतो. Okay, आणि तो काय असतो, बॉस असतो. client ला represent करतो म्हणजे काय, suppose you are constructing a 3-star hotel or 5-star hotel. बरोबर. आता 5-star हॉटेल बांधायला लागलाय अँड आय एम दी प्रोजेक्ट मॅनेजर ऑन दॅट साइड. ओके, आता माझ्याकडे काय काय असणार आहे, क्लायंट पण असणार आहे. म्हणजे मी कोणाचं तरी हॉटेल बांधतोय, बरोबर. आय एम दी प्रोजेक्ट मॅनेजर, टोटल तो हॉटेलचा प्रोजेक्ट मी मॅनेज करतो. ओके, सो आय एम दी मॅन ऑफ क्लायंट ऑर कॉन्ट्रॅक्टर. मी कोणाचा माणूस आहे, क्लायंटचा माणूस आहे का कॉन्ट्रॅक्टर. प्रोजेक्ट मॅनेजर इज मॅन ऑफ क्लायंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर. इज द मॅन ऑफ क्लायंट. कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे कन्स्ट्रक्शन करणं, ज्याला तुम्ही काय केलंय, टेंडर अवॉर्ड केलेलं आहे, बरोबर. आणि त्या कॉन्ट्रॅक्टर करून काम करून घेणं फॉर ए क्लायंट इज माय रोल. आय एम दी प्रोजेक्ट मॅनेजर, बरोबर. म्हणजे त्याचं माझ्याकडे पण काय असणार आहे, हे बघा, कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये नेहमी दोन तुम्हाला बघायला भेटतील कंपन्या. एक असते क्लायंट ऑर्गनायझेशन असते, दुसरी असते कॉन्ट्रॅक्टिंग फर्म असते.
क्लायंट फर्म आणि कॉन्ट्रॅक्टिंग फर्म. जेव्हा तुम्ही जॉबला जाल तेव्हा तुम्ही क्लायंट फर्म मध्ये सुद्धा जॉब करू शकता किंवा कॉन्ट्रॅक्टिंग फर्म मध्ये सुद्धा जॉब करू शकता. बरोबर. L&T, एफकॉन ह्यासारख्या ज्या मोठ्या मोठ्या MNC कंपन्या आहेत, रिलायन्स, ह्या क्लायंट फर्म सुद्धा आहेत आणि कॉन्ट्रॅक्टिंग फर्म सुद्धा आहेत. बरोबर. आता क्लायंट फर्म म्हणजे काय, तर आता गव्हर्नमेंटचा काहीतरी प्रोजेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण रिलायन्स घेतलं. बरोबर. रिलायन्स कंपनी आपण घेतली. आता बांद्रावरील सिलिंगचा तुम्ही प्रोजेक्ट बघितला का, तो रिलायन्सने केलेला आहे. बरोबर. आता तो प्रोजेक्ट करताना तो प्रोजेक्ट कोणाचा होता, गव्हर्नमेंटचा होता. सो दी गव्हर्नमेंट इज युअर क्लायंट. गव्हर्नमेंट इज युअर क्लायंट. ओके. नाव रिलायन्सने जो प्रोजेक्ट घेतला, सो रिलायन्स इज युअर कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर झाला. बरोबर का. रिलायन्स हा कॉन्ट्रॅक्टर झाला. तर आता रिलायन्स टोटल प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही, तर रिलायन्सच्या कंपनीतला कोणतरी जो मॅनेजर असणार आहे ना, एक मॅनेजर असणार आहे रिलायन्सच्या कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये. सो दॅट इज प्रोजेक्ट मॅनेजर हु इज टेकिंग केअर ऑफ दॅट प्रोजेक्ट. बरोबर. पण आता प्रोजेक्ट मॅनेजर तुम्ही म्हणताय तो कॉन्ट्रॅक्टरचा आहे, कारण रिलायन्स कंपनी कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे आता या केसमध्ये. बरोबर का. पण टोटल प्रोजेक्ट हा रिलायन्स करत नाही. ती मोठी कंपनी आहे, तो काय करतो, त्यांच्या अंडर सब कॉन्ट्रॅक्टर्स असतात. रिलायन्सच्या अंडर सब कॉन्ट्रॅक्टर्स असतात. बरोबर. मग केबलिंगचं काम एखादी स्पेसिफिक जो केबलिंग मध्ये जी स्पेशलाइज कंपनी आहे ती केबलिंगचं काम करते. पिकासचं काम एखादी पिकास कंपनी करते. बरोबर. तर त्यांच्या खाली सबलेट मध्ये सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. बरोबर. नाव गव्हर्नमेंट कोणाला विचारणार आहे, सब कॉन्ट्रॅक्टरला विचारणार आहे का, नाही. गव्हर्नमेंट कोणाला विचारणार आहे, रिलायन्सला विचारणार. ओके. सो गव्हर्नमेंट इज क्लायंट. रिलायन्स चा जो कोणी हेड असेल दॅट इज प्रोजेक्ट मॅनेजर. ओके. हु इज हँडलिंग दॅट प्रोजेक्ट. नाउ हु रिप्रेझेंट्स रिलायन्स और क्लायंट फॉर सब कॉन्ट्रॅक्टर. सब कॉन्ट्रॅक्टरला तो रिलायन्सला रिप्रेझेंट करणार आहे का क्लायंटला रिप्रेझेंट करणार आहे, कोणाला रिप्रेझेंट करणार आहे. प्रोजेक्ट तुम्हाला कोणाला द्यायचा आहे, क्लायंटला द्यायचा आहे ना प्रोजेक्ट. क्लायंटला जर रिलायन्सला जर शिव्या घातल्या तर रिलायन्स कोणाला शिव्या घालणार आहे, सब कॉन्ट्रॅक्टरला शिव्या घालणार आहे. येते का लक्षात. सो द प्रोजेक्ट मॅनेजर इज द मॅन ऑफ क्लायंट. येते का लक्षात. इज द मॅन ऑफ क्लायंट, कारण त्याला सगळा प्रोजेक्ट हँड कम्प्लीट करून कोणाला हँड ओव्हर करायचा आहे, गव्हर्नमेंटला हँड ओव्हर करायचा आहे. क्लिअर. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आणि क्लायंट फर्म. आता ह्या केसमध्ये रिलायन्स जे कोण सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी क्लायंट फर्म आहे का सब कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे. रिलायन्स ही गव्हर्नमेंटसाठी कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे आणि त्यांच्या अंडर जे काय काम करणार आहेत त्यांच्यासाठी ती क्लायंट फर्म आहे. कारण त्यांच्यासाठी क्लायंट कोण आहे, रिलायन्स क्लायंट आहे. सब कॉन्ट्रॅक्टरसाठी क्लायंट कोण आहे, रिलायन्स क्लायंट आहे. आणि ते रिलायन्स वाले काय करणार आहेत, त्यांना ऑर्डर देणार आहेत. पेमेंट कोण करणार आहे ना, रिलायन्स. गव्हर्नमेंट पेमेंट कोणाला करणार आहे, रिलायन्सला. आणि रिलायन्स कोणाला पेमेंट करणार आहे, सब कॉन्ट्रॅक्टरला. सो फॉर सब कॉन्ट्रॅक्टर क्लायंट इज रिलायन्स. लक्षात. त्यामुळे दोन फर्म्स असतात, कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्स असतात आणि तुमची क्लायंट फर्म असते. तुम्ही कोणत्या फर्म मध्ये काम करताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता काही प्रोजेक्ट्स असतात L&Tच्या आता बंगलोच्या स्कीम चालू आहेत रेसिडेन्शियल. बरोबर. तर ते स्वतः पैसे करतात आणि ते त्या बिल्डिंग घेतात. बरोबर. इन दिस केस L&T इज क्लायंट आणि ते कुणाला काम देतात, ते तुमचे काय झाले, कॉन्ट्रॅक्टिंग फर्म झाले. बरोबर. तर तुम्ही कोणत्या कंपनीसाठी काम करताय दॅट डिपेंड. म्हणजे तुमच्याकडे क्लायंट फर्म मध्ये सुद्धा काय असणार, इंजिनियर असणार आहे. इंजिनियरचं काम काय आहे, आपले जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर नीट काम करतात का नाही ते चेक करायचं काम काय आहे, इंजिनियरचं काम आहे. आणि कॉन्ट्रॅक्टिंग फर्म मध्ये सुद्धा इंजिनियर असतात. डोंट थिंक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण जे आता बघतो छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर असतात म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त एखादा इंजिनियर असतो किंवा इंजिनियर असतो किंवा नसतो, त्यांच्याकडे टीम असतात, काम करतात. ओके. हे लोकलचे झाले. पण ज्या मेन कॉन्ट्रॅक्टिंग फर्म असतात त्यांच्याकडे सुद्धा हायरार्की असते, फ्रॉम बॉटम टू टॉप, जनरल मॅनेजर पर्यंत, इथपर्यंत त्यांच्याकडे हायरार्की असते. ओके. सो दिस इज इट इज द प्रोजेक्ट मॅनेजर हु प्लेज द डॉमिनंट रोल in this stage. He represents the client and acts the boss of the site. Okay. He ensures smooth functioning at the site by planning the execution of each task and deploying the resources to its completion as per the planning. प्लॅनिंग प्रमाणे सगळं काम होतंय का नाही, प्लॅनिंग प्रमाणे रिसोर्सेस साईटवर लागतात की नाही, हे सगळं काम कोणाचं आहे, प्रोजेक्ट मॅनेजरचं. ओके.
ह्याच्या अंडर सगळे हे काम होतं. ही मेक्स डिसिजन व्हेन द साईट फेसेस प्रॉब्लेम. साईटमध्ये काय प्रॉब्लेम आले, ऍक्सिडेंट झाला, एनी अदर प्रॉब्लेम्स, कसलाही प्रॉब्लेम असू दे, लेबर स्ट्राईक असेल, काही असेल तुमचं, ओके, मटेरियल प्रॉब्लेम असेल, लेबर स्ट्राईक असेल, कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम असेल, देन ही हॅज द डिसिजन टेकिंग ऑथॉरिटी. ओके, डिसिजन टेकिंग पॉवर कोणाकडे, construction manager कडे, that is project manager. He manages the entire construction process so as to smoothly achieve the assigned project objectives. He manages the contractors employed at the site. जे काही कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉयड केले त्यांना मॅनेज करतो तो. व्हेरियस वेंडर्स अँड दी साईट ऍक्टिव्हिटीज. ओके, विथ द हेल्प ऑफ हिज सुपरवायझरी टीम दॅट रिपोर्ट्स टू हिम फॉर ए डिसिजन. ह्याची काय असते, हा एकटा करत नाही, ह्याच्या अंडर काय असते, सुपरवायझरी टीम असते, नंबर ऑफ इंजिनियर्स असतात, बरोबर, प्रत्येक इंजिनियर असतो. वॉटर प्रूफिंग साठी वेगळा इंजिनियर असतो. मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला मी सांगतो, आय हॅव वर्क फॉर ए 5 स्टार हॉटेल. तुम्ही जे कोल्हापूरला सयाजी हॉटेल बघितलंय, त्या हॉटेलवरती मी वर्क केलेलं आहे. तर त्या हॉटेलवरती ज्या टीम्स होत्या, कॉन्क्रीट साठी वेगळी टीम, कॉन्क्रीट साठी वेगळा इंजिनियर असायचा, स्टील साठी वेगळा इंजिनियर असायचा, वॉटर प्रूफिंग साठी वेगळा इंजिनियर असायचा, एक्सकॅव्हेशन जर चालू असेल, एक्सकॅव्हेशन साठी वेगळा इंजिनियर, बरोबर, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगळा इंजिनियर असायचा. आणि त्या प्रत्येक इंजिनियरने काय करायचं आहे, त्याचा डीपीआर रिपोर्ट बनवायचा असतो. डीपीआर रिपोर्ट म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट. तुझ्या सेक्टरमध्ये आज काय काय काम कम्प्लीट झालं, आणि तो सगळा रिपोर्ट इन दी इव्हिनिंग कोणाला गेला पाहिजे, प्रोजेक्ट मॅनेजरला. आणि त्या प्रोजेक्ट मॅनेजरला ते काय करायचं असतं, ट्रॅक. आज कॉन्क्रीटचं किती, आज 30 क्युबिक मीटर कॉन्क्रीट होतं, किती झालं, आज 25 क्युबिक मीटर झालं, 5 क्युबिक मीटर आज कम्प्लीट झालेलं नाही. देन तो कोणाला हे करणार, त्याच्या अंडर जो इंजिनियर आहे त्याला सांगणार, मला उद्या, आजचं 5, उद्याचं 30, उद्या मला 35 क्युबिक मीटर कॉन्क्रीट कम्प्लीट पाहिजे. ओके, सो मॉनिटरिंग करायचं काम कोणाचं आहे, प्रोजेक्ट मॅनेजरचं. He manages the contractor employed at site, various vendors and site activities. It helps with the help of his supervisory team that reports to him for a decision. It is who is accountable to the client for the construction of project and its successful completion. He is accountable for a client. Highest amount of efforts are deployed in this stage. सगळ्यात जास्त एफर्ट कुठे लागणार आहेत, कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये. आपण बघितला ग्राफ, एफर्ट्स कुठे जास्त आहेत, construction stage मध्ये सगळ्यात जास्त efforts आहेत. Okay, the completion of construction phase of project includes certain follow-up actions necessary to ensure that the facility constructed functions satisfactory. These are as follows. Okay, कोणत्या कोणत्या फेजेस आहेत आपण बघूया आणि कशा कशाचा फॉलोअप घ्यायचा आहे. फर्स्ट, the post completion maintenance. Okay, in the most cases, contractor responsible for a construction in a given this responsibility for the construction is a given this responsibility period is 1 year after the completion, in which project commodity is exposed to one full rainy season. म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर पोस्ट कंप्लीशन मेंटेनन्स. आज तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने फुल सीझन त्याचा मेंटेनन्स करायचा असतो. म्हणजे सपोज 31 मार्चला तुमचा प्रोजेक्ट कम्प्लिशन झाला तर ऑल सीझन्स, तुमचा रेनी सीझन असेल, विंटर सीझन असेल, समर सीझन असेल, ह्या सीझन्स मध्ये काय होतात, तुमच्या कुठे प्रोजेक्टमध्ये क्रॅक्स डेव्हलपमेंट होतात, वॉटर लिकेजेस होतात, बरोबर. हा पूर्ण सीझन तुम्ही काय करायचं असतं, जाऊ द्यायचं असतो. ह्या सीझन मध्ये तुम्हाला काय कुठे डिफेक्ट्स आहेत का ते समजतात, आणि त्या सीझन मध्ये ऍज पर दी कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने त्याचा रिपेअर अँड मेंटेनन्स करायचा असतो. Okay, so that is also you have to check. Okay, this aspect is included in the scope of work of a contract. हे कॉन्ट्रॅक्टरच्या स्कोप मध्ये इन्क्लूड केलेलं असतं. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. त्याला आपण काय म्हणतो, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असं म्हणतो. ओके, प्रॉपर रेकॉर्ड ऑफ ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स अँड ॲज बिल्ट ड्रॉइंग्स आर मेंटेन. जे काही ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स असतील, त्याच्या ड्रॉइंग्स असतील, दॅट यू हॅव टू मेंटेन. Next, the staff and workers necessary for operating and maintaining the facility are trained prior to its taking over. तुम्हाला प्रोजेक्ट जर हँडओव्हर करायचं असेल क्लायंटला, तुम्ही हँडओव्हर करणार आहे, 1 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे, टेकिंग केअर ऑफ प्रोजेक्ट दॅट यू हॅव टू टेक. ओके, आता हँडओव्हर करताना तुम्ही ज्या काही मशिनरीज असतील, ओके,
एसी डक्ट असतील, आता सेंट्रलाइज एसी असतात बरोबर, एसी युनिट असतं त्याचं सेपरेट, तर ते एसी युनिट कसं हँडल करायचं बरोबर, तर त्याचं आपण हँड ओव्हर केल्यानंतर तो आपण जेव्हा क्लायंटला देणार आहे तो प्रोजेक्ट, तर तो क्लायंटचा कोण माणूस असेल तर त्या माणसाला पूर्ण ट्रेनिंग देणं, ते एसी युनिट कसं हँडल करायचं, एसटीपी असेल तुमचा तर तो सिवेज ट्रीटमेंट प्लॅन कसा हँडल करायचा, त्याचं सगळं ट्रेनिंग देणं आणि त्याचं ड्रॉइंग्स मेंटेन करणं हे आपलं काम असतं. नेक्स्ट, द क्लायंट द साइट इज क्लिअर्ड ऑफ लेफ्ट आउट्स ऑफ द कन्स्ट्रक्शन अँड अनवॉन्टेड मटेरियल. जाताना तुम्हाला जे काही मटेरियल पडलेलं आहे, अनवॉन्टेड मटेरियल आहे बरोबर, ते सगळं काय करायचं असतं, क्लीन करायचं असतं आणि साईट क्लीन करून तुम्हाला हँड ओव्हर करायचं. नेक्स्ट, क्लायंट फुल्ली सेफगार्ड the client fully safeguard his interest prior to rendering the completion certification to the contractor and also before making the final payment and refund the security deposit. जे काय सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलेलं आहे ते आपल्याला परत करण्याच्या अगोदर बरोबर, तुम्ही जर गव्हर्नमेंटचे टेंडर भरलं तर आपण सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला द्यायला लागतं. तर सिक्युरिटी डिपॉझिट कशासाठी असतं, तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये काही फेल्युअर झालं बरोबर, तर त्या फेल्युअर झालं किंवा मेंटेनन्सचं काम नाही झालं तर त्या सिक्युरिटी डिपॉझिट मधून काय होतं ते कट करून घेतात ते पैसे बरोबर. आणि तो प्रोजेक्ट एकदा कम्प्लीट झाला आणि प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट जेव्हा देऊ आपल्याला क्लायंटला, तेव्हा तो क्लायंट काय करतो, आपलं सिक्युरिटी डिपॉझिट रिलीज करतो. ओके, रिफंड करतो. अँड लास्ट स्टेज इज युअर प्रोजेक्ट क्लोज आउट. दिस इज द स्टेज वेअर in after completion by contractor this project is hand over to the client. प्रोजेक्ट हँड ओव्हर केला की तुमचा प्रोजेक्ट काय झाला, क्लोज आउट झाला. आता प्रोजेक्ट क्लोज आउट मध्ये आपल्याला काय काय करायला लागतं, दी प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम प्रिपेअर्स ए प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट विच इन्क्लूड्स स्कोप अँड शेड्यूल ऑफ वर्क. प्रोजेक्ट कम्प्लिशन रिपोर्ट आपल्याला कोणाला द्यायचा आहे, क्लायंटला. त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, स्कोप काय होतं तुमच्या प्रोजेक्टचा, शेड्यूल काय होतं तुमचं वर्कचं, म्हणजे कधी चालू झाला, कधी संपला, कोणती ऍक्टिव्हिटी कधी झाली, दी इम्पॉर्टंट इव्हेंट्स म्हणजे स्लॅब कधी झाला कास्ट बरोबर, इम्पॉर्टंट इव्हेंट ज्या तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जे काय इम्पॉर्टंट इव्हेंट असतात ते सगळे इम्पॉर्टंट इव्हेंट्स, त्याचे फोटोग्राफ्स असतील बरोबर. दी कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटेड, कसं आपण तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. दी ऍड्रेस ऑफ सप्लायर्स ऑफ मटेरियल्स, जे कोणी मटेरियल सप्लायर्स होते आपले त्यांचे ऍड्रेसेस. ओके, सपोज तुम्ही लादी बसवलेली आहे, लादी मधली एखादी लादी जर खराब झाली, फुटली, त्याच्यावर काहीतरी पडलं, फुटली बरोबर, तर आता त्याला तिथली तेवढीच लादी रिप्लेस करायची, तर ती बाहेर कुठे मिळणार नाही, त्याला ती कुठे मिळणार, आपण जो मटेरियल सप्लायर आहे त्याच्याकडेच मिळणार. तर आपल्याला त्या रिपोर्टमध्ये काय लिहायचं आहे, ऍड्रेसेस ऑफ मटेरियल सप्लायर, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील. ओके, इक्विपमेंट आपण त्यांना प्रोव्हाइड केले असतील कोणते, तर त्या इक्विपमेंटचे ऍड्रेस, कुठून आपण परचेस केलेला आहे त्यांचे ऍड्रेसेस बरोबर, कारण त्याचं जर मेंटेनन्सचं काम आलं तर ते कोणाला कॉन्टॅक्ट करणार आहेत, आपल्याला करणार नाही, तर ते रिपोर्ट चेक करणार, त्याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट दिसेल, ऍड्रेस दिलेला आहे, ते तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांचं रिपेअरिंग काय वर्क असेल तर ते करून घेणार. ओके, देन इक्विपमेंट मेंटेनन्स मॅन्युअल, इक्विपमेंट कसं मेंटेन करायचं आहे त्याचं मॅन्युअल जे असेल ते आपल्याला द्यायचं आहे. ऍज अ देन बिल ड्रॉइंग, जे काही ड्रॉइंग्स असतील आपल्याला ते त्यांना आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. कॉस्ट इन्व्हॉल्व, कोणत्या याच्यासाठी किती कॉस्ट आली ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे. देन प्रॉब्लेम्स एन्काउंटर ड्युरिंग एक्झिक्युशन, एक्झिक्युशन करताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागले, दॅट यू हॅव टू ऑल्सो मेन्शन इन दॅट रिपोर्ट बरोबर, कारण तो प्रॉब्लेम जर परत पुढे कुठे आला त्यांना तर तो कसा टॅकल करायचा हे त्यांना कळलं पाहिजे बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम काय आला तर तो आपल्याला त्या रिपोर्टमध्ये द्यायचा आहे. देन लेसन्स लर्न अँड मेजर डिफेक्ट्स, आपल्याला प्रोजेक्ट मधून काय काय शिकायला भेटलं ते लेसन्स लर्न ते तुम्हाला लिहायचे आहेत बरोबर. मेजर डिफेक्ट्स नोटीस, काय काय तुम्हाला डिफेक्ट नोटीस झालेले आहेत दॅट यू हॅव टू मेन्शन अँड आफ्टर दॅट यू हॅव टू हँड ओव्हर युअर रिपोर्ट टू युअर क्लायंट. ओके, दिस रिपोर्ट इज कॉल्ड एज अ प्रोजेक्ट क्लोज आउट रिपोर्ट. क्लिअर, समजल्या स्टेजेस कोणत्या कोणत्या, पहिली स्टेज फॉर्मेशन, दुसरी स्टेज मोबिलायझेशन, तिसरी कन्स्ट्रक्शन आणि चौथी क्लोज. ओके, आणि त्यातमधले काय काय पॉईंट आहेत समजले, ह्याच्यावर डेफिनेटली कधी कधी नोट विचारतात. आता तुम्ही काही एमसीक्यू पेपर असणार आहे त्यामुळे काय थिअरीचा काय संबंध येत नाही. ठीक आहे. ओके, विथ दिस विल स्टॉप हिअर. थँक्यू.